बाळ माझं सगळं ऐकते, माझं गुणी बाळ. तर हे मंडळी कसायचा बरायचा. तर आपले सगळ्यांचे सपोर्ट खरंच खूप छान आहेत आणि खूप बरं वाटतं की आपण जो आता सध्याचं ट्रेंड चालू आहे ते आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करताय, आवडतात आपल्याला. तर प्लीज असंच व्हिडिओ बघत जावा, लाईक करत जावा, कारण की आपल्यामुळंच आम्ही आहोत एवढं लक्षात ठेवा. तर आज पण व्हिडिओ आहे ते मी आता तुम्हाला दाखवत आहे, तर प्लीज आवर्जून बघा. पप्पा आले वाटते. पप्पा थांबा, बॅग द्या, बॅग घेतो. कॉफी करू, चहा करू, काय लिंबू सरबत करू? नको काय करू, पाणी आणतो तुम्ही. बर पाणी भरला ग्लास. बाबा जरा पाणी. थँक्यू. जागो लवकर ते ग्लास ठेवून ये बाळा, हे रिमोट हे काय आहे? हा उचलतो त्यांना. विचार माझं सगळं ऐकते, छान. पप्पा मी ना मम्मीला कपड्यांची घडी घालायला मदत करतो. बर. बिचार पोरग सगळ्या कामात मदत करते बघ. पप्पा तुम्ही लई दाबलेला दिसताय. पाय दाबून देतो थांबा. अरे नको बाळा, राहू अहो दे. दाबतो, जरा वेळ दाबू दे. खूपच असे म्हणजे दुखलेत वाटतं तुमचे पाय. आज जरा लय गरम त्रास झाला. झाल्यात. होय, आज बस चुकली रे. बस चुकल्यामुळे काय झालं, थोडं चालायला लागलं रे. त्रास झाला आज पायाला. बाळ माझं सगळं ऐकते, माझं गुणी बाळ. अरे बस बाळा, लय वेळ झाला पाय दाबालायस तू. बास कर, ऐक. ए बाळ, बास कर आणि जा थोड्या वेळ बाहेर खेळ, जा जा खेळून ये जा. नाही मला खूप अभ्यास आहे. तुम्ही एवढे पैसे भरताय ते शाळेला आणि क्लासला, त्याचा आता अभ्यास करायला नका. बर बर कर, अभ्यास करतो. अभ्यास कर बाळा, अभ्यास कर. जेवायला ये बाय. थांब, जरासाच अभ्यास राहिलाय. अरे जेव ना बाय, नंतर अभ्यास कर. खूप वेळ झाला दुपारपासून तू अभ्यास करतोय. अगं जरासच राहिलाय. थांब. अरे जेवून अभ्यास कर बाय. हा चल फ्रेश हो पटकन. झाला का बाय फ्रेश? हा पप्पा जेवले का गं मम्मी? नाही रे बाळा, ते पप्पांच्या साहेबाचा फोन आलता. कसली तरी इमर्जन्सी मीटिंग आहे म्हणून पप्पा परत गेले. मग यायला वेळ होणार आहे ना, म्हणून. चल जेवायला वाटते, पटकन आवर. मग आपण ना थांबूत ना जरा. पप्पा येऊ दे, तोपर्यंत माझा अभ्यास पण होतोय. किती विचार करतोस बाय. एक साथच आपण जेवतो सगळे. बर बर ठीक आहे.
बरं ठीक आहे पण व्यवस्थित या हा, सावकाश या, व्यवस्थित या हा. ठीक आहे, आम्ही जेवून घेतो मग. ओके बाय. बाळा चल आपण जेवून घेऊया. पप्पाने यायला वेळ होणार आहे, कारण पप्पांची मीटिंग जरा वेळापर्यंत आहे, तर त्यांना जेवण पण आहे तिथं, तर जेवून येणार आहे ते. चल आपण जेऊया. चल फ्रेश हो पटकन. जेवलास बा? जेवलो की. पण तू एवढेसच का जेवला बा? तुझं सगळं आवडीचं होतं ना जेवण. हा, अगं पोट भरून का नाही जेवलास? अगं पप्पा तिथं जेवले असतील का नसतील? अरे काळजी नको करू बा, जेवले असतील, पोट भरून जेवले असतील, कारण त्यांना टायमावर जेवायला लागतं खरं आहे, पण वेळाने का होईना तिथं जेवलेच असतील. मला पप्पांची वाईट करमत नाही ग. हो रे बाळा, तुझी काळजी मी समजू शकते, पण आता नोकरी आहे, त्याला काय करणार आपण? हो की नाही? नोकरीला जायला तर पाहिजे, नाही गेलं तर मग पैसा कुठून येणार? हा, पप्पा आपल्यासाठीच आणतात ना कमवून, मग त्यासाठी बाळा आपल्याला वेळ द्यावाच लागेल पप्पांना तसा. जा झोप जा, उद्या शाळेला पण लवकर उठायचंय तुला. हा, होमवर्क झालाय ना सगळा? झालंय. गुड बॉय. तर जा आता मग झोप जा. मी पप्पांचं हे वाट पाहतो की. अरे नको वाट पाहू, मी आहे ना जागी. हा, तुला वेळेवर उठावं लागतं ना, मग झोप पण व्हायला पाहिजे पूर्ण. जा जा शाने बाळा. गुड नाईट बाय, झोप जा. मम्मी गुड नाईट. गुड नाईट. आणि पप्पा आल्यावर पप्पांना पण सांग मी वरती झोपले. हा हा हा, झोप बाळ झोप. तर बघितलाच असताल आजचा हा व्हिडिओ, कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि खरंच या व्हिडिओमध्ये त्याचं खरंच खूप कौतुक वाटत होतं, मनापासून अगदी कामं सुद्धा करत होता. आईला काय मदत आहे ती मदत बघून तो मदत सुद्धा करत होता, वडिलांची विचारपूस एवढी काळजीपूर्वक घेत होता. तर खरंच खूपच कौतुक वाटत होतं त्याचं. आणि तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओला. जय शिवराय.